नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. या बुलेटिनमध्ये आपण 25 मिनिटं 50 बातम्या पाहणार आहोत. मात्र त्याआधी एक नजर टाकूयात महत्त्वाच्या बातम्यांवर. महत्त्वाच्या बातम्या. प्रायोजक अमृत नोनी पेन रिलीफ स्प्रे. सुनील कावळेंच्या आत्महत्येला सरकार जबाबदार, मनोज जरांगे यांचा आरोप. जुन्नरमधील सभेत सरकारला दिला इशारा. दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेकडून जोरदार तयारी. मेळाव्यासाठी शिवसेनेकडून खास टीजर जारी. कोणी हिंमत करता कामा नये असं दृश्य साऱ्या हिंदुस्थानात उभं राहिलं पाहिजे. धाराशिव मतदारसंघावरती भाजपचा दावा. मतदारसंघात भाजपची ताकद जास्त असल्याचं आमदार अभिमन्यू पवार यांचं वक्तव्य. उमेदवारीवरून महायुतीत वादाची ठिणगी पेटण्याची शक्यता. महायुतीत जागा वाटपावरून तिढा निर्माण होण्याची शक्यता. शिरूर लोकसभा मतदारसंघावर अजित पवार गट दावा करणार. दिलीप वळसे पाटलांची माहिती. ड्रग्ज माफिया ललित पाटीलच्या अटकेनंतर त्याचा चालक सचिन वाघ सुद्धा अटकेत. तर ललित पाटील प्रकरणी विरोधकांच्या प्रश्नांना आज देवेंद्र फडणवीस उत्तर देण्याची शक्यता. आणि राज्यामध्ये बियर विक्रीत मोठी घट. नुकसान भरून काढण्यासाठी सरकारनं नेमला अभ्यास गट. 1 महिन्यात अहवाल सादर करण्याचे आदेश. आणि आता या बुलेटिनमध्ये पाहूयात 25 मिनिटं 50 बातम्या. बीडच्या माजलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेल्या 4 दिवसांपासून सोयाबीनची विक्रमी आवक झाली आहे. 25,000 पोती दाखल झाली असून सोयाबीनला हमी भावापेक्षा कमी दर मिळतोय. त्यामुळे शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. मुंबईतल्या दादर परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. दादरच्या टिळक पुलावरती डंपर बंद पडल्यानं वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. वाशिमकरांचं श्रद्धास्थान असलेल्या नागरतासच्या श्री जगदंबा देवी मंदिरात मोठ्या उत्साहात नवरात्रोत्सव साजरा करण्यात येतोय. जगदंबा देवीच्या दर्शनासाठी परराज्यातील भाविक देखील वाशिममध्ये दाखल झालेत. अमरावती जिल्ह्यातील दर्यापूरमधल्या इच्छापूर्ती मंदिरात रांगोळीतून दुर्गामातेची प्रतिकृती साकारण्यात आली. निखिल गावंडे या तरुणानं दुर्गामातेची हुबेहूब प्रतिकृती साकारली असून ही रांगोळी पूर्ण करण्यासाठी त्याला 46 तासांचा कालावधी लागला. भिवंडी शहरामध्ये दुकानदारांनी अतिक्रमण केल्यामुळे रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. पालिका प्रशासनाकडे अनेक तक्रारी येत असल्यामुळे पालिकेनं कारवाईला सुरुवात केली. या वर्दळीच्या परिसरात अतिक्रमण केलेल्या दुकानांवरती पालिकेनं जेसीबीच्या साह्यानं कारवाई करत रस्ता मोकळा केला. पनवेल पंचायत समितीच्या आवारात मेरी माटी मेरा देश या अभियानांतर्गत अमृत कलश यात्रेचं आयोजन करण्यात आलं. भजनी मंडळ आणि ढोल ताशा अशा पारंपरिक वाद्यांच्या गजरात मोठ्या दिमाखात यात्रा काढण्यात आली. यात शेकडो नागरिकांनी सहभाग घेतला. ड्रग्ज प्रकरण, अंमली पदार्थ तस्करी, ढासळलेली कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा काढण्यात येणार आहे. राऊतांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघणार आहे. हे ड्रग्जचं रॅकेट पोलीस, लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांचा सहभाग असल्याशिवाय राजरोसपणे चालू शकत नाही असा आरोप राऊतांनी केला. संजय राऊत यांनी ड्रग्ज प्रकरणावरून नाशिकमधील सत्ताधारी आमदारांसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरती गंभीर आरोप केलेत. या आरोपानंतर भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी राऊतांवरती निशाणा साधलाय. संजय राऊत ड्रग्ज घेऊन बोलतात का, त्यांची नार्को टेस्ट करा अशी मागणी फरांदेंनी केली. राज्याचा यंदाचा ऊस गाळप हंगाम हा 1 नोव्हेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत घेण्यात आला. या हंगामात 14.07 लाख हेक्टर ऊस क्षेत्र गाळपासाठी उपलब्ध होणार असून 88.58 लाख मेट्रिक टन साखर उत्पादनाचा अंदाज आहे. आणि यावर्षी ऊसाचं क्षेत्र गेल्या वर्षीच्या तुलनेत 6% कमी झालंय. यंदाच्या दिवाळी सणानिमित्तानं सवलतीमध्ये देण्यात येणारा 6 जिन्साचा आनंदाचा शिधा 25 ऑक्टोबरपासून देण्यात येणार आहे. त्यासाठी 20 जिल्ह्यातील 79,08,595 लाभार्थी पात्र आहेत. यामध्ये 1 किलो साखर, 1 लिटर खाद्यतेल तसंच रवा, चणा डाळ, मैदा, पोहे हे प्रत्येकी अर्धा किलो असे 6 जिन्नस असणार आहेत. काही दिवसांपूर्वी टोमॅटोनं सामान्यांचा जीव मेटाकुटीस आणला होता. जवळपास दीड महिना टोमॅटोचे दर प्रति किलो 100 पार गेले होते आणि त्यानंतर आता कांद्यानं भाव खायला सुरुवात केली आहे. कांद्याचा दर प्रति किलो 25 ते 40 रुपयांवरती पोहोचलाय.
नाशिकच्या चांदवडमध्ये यंदा सरासरीच्या 50% कमी पाऊस झालाय. त्यामुळे चांदवड तालुक्यात चारा आणि पाण्याची टंचाई निर्माण झाली. त्यामुळे पीक विमा कंपनीला 25% नुकसान भरपाई देण्याचे आदेश तहसीलदारांकडून देण्यात आले. धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत मक्याची आवक वाढली आहे. मका खरेदीला सुरुवात झाली असून 500 क्विंटल मका विक्रीसाठी दाखल झालाय. मक्याला सध्या प्रति क्विंटल 1451 ते 2000 रुपयांचा दर मिळतोय. मक्याला 2000 पेक्षा अधिक दर मिळावा अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. अकोला जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्यांमध्ये सोयाबीनच्या आधारभूत किमतीपेक्षा खूप कमी दरात विक्री केली जाते. शासकीय आधारभूत किंमत 4600 रुपये असताना बाजार समित्यांमध्ये सरसकट 3500 ते 4300 रुपये दरानं विक्री सुरू आहे. याबाबत अकोला जिल्हा काँग्रेस कमिटीनं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं. सांगलीच्या म्हैसा सिंचन योजनेतून ऐन पावसाळ्यात पाणी उपसलं पाहिजे अशी चर्चा गेली अनेक वर्ष होत होती. तर यावर्षी मात्र पावसाळ्यात उन्हाळ्यासारखं पाणी उपसावं लागलं. एकट्या म्हैसाळ उपसा सिंचन योजनेतून तब्बल 5.4 टीएमसी इतका पाणी उपसा करण्यात आला. या पाण्यामुळे जिल्ह्यातील तासगाव, मिरज, कवठे महाकाळ आणि जत तालुक्यांना फायदा झालाय. राज्यामध्ये यंदा सरासरीच्या 11% कमी पावसाची नोंद झाली आहे. परिणामी त्याचा थेट फटका हा रब्बी पिकांच्या पेरणीवरती झालाय. सध्या राज्यामध्ये रब्बी पिकांचं सरासरी क्षेत्र हे 53.97 लाख हेक्टर असून 13 ऑक्टोबरपर्यंत यातील केवळ 1.72 लाख हेक्टर क्षेत्र म्हणजेच फक्त 3% जमिनीवरतीच रब्बी पेरण्या करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या आदेशानंतरही विमा कंपन्या आपल्या भूमिकेवरती अडून बसल्यानं दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत मिळण्याची शक्यता आता धूसर आहे. यावरूनच राज्य मंत्रिमंडळ बैठकीत विमा कंपन्यांच्या या मनमानी भूमिकेबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली. मात्र कंपन्यांवरती कारवाई करता येत नसल्याबद्दलची सरकारची हतबलता सुद्धा दिसून आली. कांदा आणि वाटाण्यासह पालेभाज्यांच्या किमती दिवसेंदिवस वाढू लागल्या आहेत. मुंबई बाजार समितीमध्ये कांद्याचे दर प्रति किलो 16 ते 36 रुपयांवरती पोहोचले असून किरकोळ मार्केटमध्ये 45 ते 50 रुपये किलो दरानं विक्री सुरू झाली आणि मेथीच्या एका जुडीसाठी 40 ते 50 रुपये मोजावे लागत आहेत. अल निनोचा वाढता प्रभाव, सततचा खंड यामुळे देशात सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद होतीये. मान्सूननं 4 दिवस उशिरानं निरोप घेतला आणि पाऊस कमी झाल्यानं राज्याची चिंता वाढली आहे. महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण 11% घटलं असून काही ठिकाणी दुष्काळ सदृश स्थिती आहे आणि राज्यामध्ये सरासरीच्या 88.6% इतका पाऊस पडलाय. मनमाड शहरामध्ये रात्री दमदार पावसानं हजेरी लावली. त्यामुळे उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळालाय. तर नुकतीच लागवड करण्यात आलेल्या कांदा पिकाला या पावसाचा फायदा होणार आहे. पुणे जिल्ह्यातील मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याच्या दरामध्ये वाढ झाली आहे. 10 किलो कांद्याला 451 रुपये भाव मिळाला असून मंचर बाजार समितीमध्ये 12,000 कांदा पिशव्यांची आवक झाली. मावळ तालुक्यात गेल्या 12 दिवसांपासून पावसानं उघडीप दिल्यामुळे भात कापणीला सुरुवात झाली आणि कापणीपूर्वी ग्रामदेवतेची पूजा करण्यात आली. पावसाचा अंदाज घेत नुकसान टाळण्यासाठी भात कापणी लवकर उरकण्याची लगबग सुरू आहे. अहमदनगर जिल्ह्यातील फुल उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडलेत आणि नवरात्र आणि विजयादशमी सणाच्या निमित्तानं फुलांना मोठी मागणी असते. त्यामुळे दर सुद्धा वाढतात. यावर्षी मात्र फुल उत्पादकांना खर्च सुद्धा मिळणं कठीण झालंय. नैसर्गिक फुलांऐवजी कृत्रिम फुलांचा वाढता वापर सुद्धा याला कारणीभूत ठरत असल्याचं शेतकरी सांगतायत. राज्य सरकारनं दिवाळीसाठी एसटी कर्मचाऱ्यांना 5,000 रुपयांचं सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा केली. तसंच एसटी कर्मचाऱ्यांचा पगार दिवाळीपूर्वीच त्यांच्या खात्यात जमा होणार आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांचे दिवाळी यंदा आनंदात जाणार आहे. मुंबई मडगाव वंदे भारत ट्रेनच्या या ट्रेनचा वेग 1 नोव्हेंबर 2023 पासून वाढणार आहे. त्यामुळे वंदे भारत ट्रेनच्या प्रवास कालावधीत 10 तासांवरून अवघ्या 7 तास 45 मिनिटांवरती येणार आहेत. याशिवाय वंदे भारत ट्रेनसह कोकण रेल्वे मार्गावरती धावणाऱ्या साधारण 50 मेल एक्सप्रेसच्या गाड्यांची गती सुद्धा वाढवली जाणार आहे. सर्वांना जुनी पेन्शन योजना पूर्वलक्षी प्रभावानं लागू करा या सरकारी कर्मचाऱ्यांच्या मागणीवरती अद्याप निर्णय झालेला नाही. त्यामुळे राज्यातील 17 लाख सरकारी निमसरकारी कर्मचारी पुन्हा संप आणि आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. 21 ऑक्टोबर रोजीच्या बैठकीमध्ये संपाबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. बियर विक्रीमध्ये घट झाल्यानं महसूल खात्याचं मोठं नुकसान होत आहे. बियर विक्रीत घट झाल्यानं त्याचा थेट फटका राज्याच्या महसुलावरती पडलाय. त्यामुळे हे नुकसान भरून काढण्यासाठी आणि बियर विक्री वाढवण्यासाठी सरकारनं एक अभ्यास गट नेमलाय. इतर राज्यातील बियर धोरणांचा अभ्यास करून एका महिन्यामध्ये अहवाल सादर करण्याचे आदेश या अभ्यास गटाला देण्यात आलेत. मध्य रेल्वे धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्तानं 4 विशेष गाड्या चालवणार आहे. नागपूर ते मुंबई आणि पुणे सोलापूर ते नागपूर मार्गावरती 4 विशेष गाड्या चालवल्या जाणार आहेत. त्यामुळे प्रवाशांनी समाधान व्यक्त केलंय.
कोकण मराठी साहित्य परिषदेचं यंदाचं साहित्य संमेलन मॉरिशसला 2 आणि 3 डिसेंबरला होणार आहे. त्यासाठी 125 पेक्षा जास्त साहित्यिक आणि साहित्यप्रेमी मॉरिशसला जाणार आहेत. या संमेलनाचं उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करणार आहेत. राज्यातील 16 खासगी वैद्यकीय महाविद्यालयामध्ये चौथ्या फेरीनंतर शिल्लक जागांवरती करण्यात आलेले ऑफलाईन प्रवेश रद्द करण्याचे आदेश राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगानं दिलेत. प्रवेश प्रक्रियेतील सुधारणांबाबत सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्देशांचं उल्लंघन होत असल्याचं सुद्धा पत्रामध्ये म्हटलंय. मुंबई महानगरपालिकेच्या रस्ते विभागानं टप्प्याटप्प्यानं मुंबईमधील रस्त्यांच्या सिमेंट काँक्रिटीकरणाचं काम पुन्हा हाती घेण्याचा निर्णय घेतलाय. वाहतूक पोलिसांनी परवानगी दिलेल्या 167 रस्त्यांच्या सिमेंट काँक्रिटीकरणाचं काम तातडीनं हाती घेण्यात येणार आहे आणि ही कामं नियोजित वेळेत पूर्ण करून मुंबईकरांना खड्डेमुक्त रस्ते उपलब्ध करण्याचा महानगरपालिकेचा प्रयत्न आहे. मेट्रो 6 मार्गिकेसाठीच्या 108 मेट्रो डब्यांच्या बांधणीसाठी एमएमआरडीएला कंत्राटदार मिळत नसल्याचं चित्र आहे. परिणामी डब्यांच्या बांधणी आणि खरेदीची 989 कोटींची निविदा रद्द करण्याची नामुष्की एमएमआरडीएवरती ओढावली. अशातच एमएमआरडीएनं निविदेचं काम पाहणाऱ्या आणि निविदा तयार करणाऱ्या सल्लागार संबंधित अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. राज्यातील सरकारी आणि नगरपालिकेच्या शाळा आता 5 किंवा 10 वर्षांसाठी दत्तक घेता येणार आहेत. या संदर्भातील शासन निर्णय नुकताच जारी करण्यात आलाय. शासनाच्या शाळा दत्तक योजनेविरोधात पालक आक्रमक झाले असून रविवारी पालिका शाळा सुरू ठेवत शासनाचा निषेध करणार आहे. मुंबईतील प्रदूषणामुळे मुंबईतील दृश्यमानता दिवसेंदिवस कमी होते आणि ठिकठिकाणी हवेच्या गुणवत्तेचा दर्जा घसरल्याची नोंद सफरच्या यंत्रणेवरती झाली आहे. तर दक्षिण मुंबईपासून पूर्व आणि पश्चिम उपनगरामध्ये मेट्रो आणि रस्त्यांची कामं सुरू आहेत. शिवाय इमारतींची बांधकामं सुद्धा सुरू आहेत. या बांधकामातून उठणारी धूळ हवेमध्ये पसरते, त्यामुळे धुलीकणांचं प्रमाण वाढतंय. मुंबईतील रवींद्र नाट्य मंदिर विजयादशमीनंतर म्हणजेच 25 ऑक्टोबरपासून नूतनीकरणासाठी बंद राहणार आहे. या कामासाठी 70 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलाय. दरम्यान 8 मार्च 2024ला अद्ययावत सोयीसुविधांनी सज्ज असं नाट्यगृह रसिकांच्या सेवेत खुलं करण्याची पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीची योजना आहे. धुळे शहरामध्ये साथीच्या रोगासह डेंग्यूनं थैमान घातलंय. शहरामध्ये डेंग्यूचे 50 संशयित रुग्ण आढळलेत. महापालिका प्रशासनानं साथ रोखण्यासाठी उपाययोजना करायला सुरुवात केली आहे. गेल्या 15 दिवसांपासून शहरामध्ये तापाच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ झाली असून शहरातील खासगी तसंच शासकीय रुग्णालयांमध्ये मोठ्या प्रमाणात रुग्ण उपचारांसाठी येत आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्या अंतरवाली सराटीनंतर आता थेट पुणे जिल्ह्यामध्ये सभा होणार आहे. आज सकाळी जुन्नरच्या शिवनेरी गडावरती जरांगे पाटील छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांनी वंदन केलं आणि यानंतर त्यांची खेडमध्ये जाहीर सभा. मग खेडची सभा झाल्यानंतर त्यांची बारामतीमध्ये सभा होणार आहे आणि उद्या त्यांची इंदापुरात सभा होईल. मनोज जरांगे पाटील यांची 21 ऑक्टोबरला माळशिरस तालुक्यातील अकलूजमध्ये सभा होणार आहे आणि या सभेची तयारी अंतिम टप्प्यात आली असून माळशिरससह इतर तालुक्यातील मराठा बांधवांनी सभेच्या तयारीची पाहणी केली. मनोज जरांगे पाटील यांनी शिवनेरी किल्ल्यावरती जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीचं दर्शन घेतलं. किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळाचं दर्शन घेऊन ते आजच्या सभांच्या दौऱ्याला निघाले. 50% आत आरक्षण देतो असं सांगून राज्य सरकार मनोज जरांगे पाटील यांची दिशाभूल करते असा आरोप ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केलाय. तर आरक्षणाची मर्यादा 50% वर वाढवल्याशिवाय आरक्षण मिळणं कठीण असल्याचं परखड मत ओमराजे निंबाळकरांनी व्यक्त केलं. या बातम्यांचा इथे वेळ झाली. एका छोट्याशा ब्रेकची. पाहत राहा न्यूज 18 लोकमत.